केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये सध्या बैठक सुरू आहे। चारही नेत्यांमध्ये तासभर ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। राज्यातील पावसाची स्थिती त्यासोबत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होते। पुढील आठवड्यात होणाऱ्या नवी मुंबई विमानतळ लोकार्पण कार्यक्रम त्यासोबत मेट्रो 3 उद्घाटनाच्या कार्यक्रमाचाही या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्याचा दौरा नक्की कसा असणार आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। उद्या सकाळी 11 वाजता साई मंदिरामध्ये अमित शहा हे पूजा करणार आहेत। दुपारी 12 वाजता प्रवरा नगरातील विखे पाटील कारखान्याच्या विस्तारित कामाचं ते उद्घाटन करतील। तर 12:30 वाजता लोणीमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं जाईल। तर 12:45 लोणी बाजारतळाजवळ शेतकरी मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। दुपारी 2:45 वाजता प्रवरा नगरातून हेलिकॉप्टरनं कोपरगावकडे जे आहेत ते अमित शहा रवाना होणार आहेत। 3:10 कैलासवासी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन अमित शहांच्या हस्ते होईल। त्यानंतर 3:15 सहकार आणि शेतकरी मेळाव्याला अमित शहा संबोधित करणार आहेत।